मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपाच्या विजयी मेळावा व कृतज्ञ सोहळ्याची तयारी पूर्ण. आमदार देवेंद्र कोटे यांनी पोलीस प्रशासनासमवेत केली तयारीची पाहणी. विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होण्याचे सोलापूरकरांना केले आवाहन. भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी 12 वाजता होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञ सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोटे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पोलीस प्रशासनासमवेत सभेच्या स्थळाची पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर आदी उपस्थित होते. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मंगळवारी 28 एप्रिल रोजी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रसाला येथे भव्य विजयी मेळावा त्याचबरोबर कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी प्रथमतः सर्व सोलापूरवासियांना विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सोलापूरच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळालेली आहे. IT पार्कच्या जागेचा GR निघालेला आहे. त्याचबरोबर उजनी येथे जवळपास 1,28,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवणूक होण्याचा निर्णय देखील या सरकारने घेतलेला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सुद्धा पुढील 15 दिवसांमध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळणार आहे. ज्या अपेक्षा सोलापूरकरांच्या विकासाच्या बाबतीत होत्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून असं यश दिलेलं आहे. या सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः सोलापूरला येत आहेत. आपल्या सोलापूर व शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असताना आपण देखील या सोहळ्याचे साक्षीदार होऊयात. त्यासाठी मी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत सर्व शहर जिल्हावासियांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. मंगळवारी दुपारी 12 वाजता हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की सोलापूरच्या उन्हाची तीव्रता थोडीशी अधिक असती, परंतु सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या सगळ्या सुव्यवस्थेसाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. अतिशय युद्ध पातळीवरती या सोहळ्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे. तरी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे. धन्यवाद. किती जणांची बैठक व्यवस्था केली? जवळपास 20,000 लोकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी होत आहे. संपूर्ण सोलापूर महानगरपालिका क्षेत्र असेल, ग्रामीण भागातनं जिल्हा परिषद, नगरपालिका सर्वच भागातून लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येणार आहेत. कारण का ज्या अपेक्षा आपल्या सोलापूरकरांना होत्या त्या पूर्ण होत असल्यामुळं लोकांमध्ये देखील मोठा उत्साह आहे. आणि आपण सुद्धा उन्हाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी अधिक जबाबदारीने व्यवस्था या ठिकाणी करत आहोत. राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी कृतज्ञता मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला असताना सोलापूर शहरातील सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांचं या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे. आणि एक अतिशय भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचं या ठिकाणी एक कौतुक म्हणून मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येऊन सर्वांचं या ठिकाणी एक कौतुक करणार आहेत. मला भारतीय जनता पार्टीचे व सर्व सोलापूर शहरवासियांचं या ठिकाणी मनापासून एक आवाहन करायचं आहे की आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं या ठिकाणी असं मी विनंती करतो. आपल्याला माहिती आहे आज आपलं सोलापूर शहर हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतशील वाटेवर या ठिकाणी जात असताना आज आपल्याला माहिती आहे IT कंपनी असेल, उड्डाणपूल असेल व परवाच आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी 1400 कोटीची योजना, पाणीपुरवठ्याची योजना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मंजूर करून दिली. तर हे विशेष मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी आम्ही देखील या ठिकाणी आभार मानतो. आणि उद्या ते मंगळवारी या ठिकाणी 12 वाजता सकाळी येणार आहेत. तर आपण सर्वांनी या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहावे या ठिकाणी सर्व सोलापूरवासियांना या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती करतो.